10 नगरपालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर मतदान पेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रधारी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। 2 प्रमुख अधिकारी आणि 8 कर्मचारी शिवाय SRP राज्य राखीव दलाचे पोलीस देखील या परिसरामध्ये तैनात आहेत। या स्ट्रॉंग रूम परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यामधील एकूण 10 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडली आहे। मात्र आता ही नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर येत्या 21 डिसेंबरला या नगरपालिकांची मतदानाचा जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण काल ज्या मतदान केंद्रावरून ज्या मतदान पेट्या आहेत ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या ते स्ट्रॉंग रूम आपण बघितलं तर हे महाडमधील नगरपालिका इमारतीमधील हा सगळा परिसर आहे। आपण बघितलं तर या स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे ते तैनात करण्यात आलेला आहे। या स्ट्रॉंग रूम बाहेरील अधिकारी आहेत त्यांच्याशी थेट जाणार आहोत। सर काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी ईव्हीएम मशीनची सुरक्षा आहे? इथे ईव्हीएम मशीनची सुरक्षेसाठी आम्हाला SRP गार्ड दिलेलं आहे 1-4चं आणि बाहेर आपले स्थानिक पोलीस स्टेशनचं गार्ड आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि कडक सुरक्षा आहे। हत्यारी गार्ड आहेत सर्व, कोणालाही एंट्री मिळत नाही। कशी असणार आहे ही सुरक्षा किंवा किती अधिकारी आहेत आणि साधारणतः कशा पद्धतीने ही सुरक्षा तुम्ही देणार? इथे आमचे ते आता 2 अधिकारी आहेत आणि 8 कर्मचारी नेमलेले आहेत सुरक्षेमध्ये। तर पारा सक्त डे नाईट पारा चालू आहे। निवडणूक आयोग असेल जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे ही जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे येत्या 21 तारखेची निकालाची प्रतीक्षा आहे ती सर्वांना लागून राहिलेली आहे। गणेश म्हाप्रळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।